आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। खडकवासला धरणातून काल रात्री पाण्याचा विसर्ग कमी केल्याची माहिती। पुण्यातील सिंहगड परिसरातल्या निंबजनगर परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर। पूर ओसरला मात्र चिखल कायम। पुण्यातील एकतानगर परिसराची लष्कराच्या जवानांकडून पाहणी। पूर ओसरला, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। पुण्यामधल्या सिंहगड रोड परिसरामध्ये पूर ओसरल्यानंतर भीषण परिस्थिती। सिंहगड रोड परिसरामध्ये ड्रोनद्वारे टिपली दृश्य। मागील 40 तासांपासून सिंहगड परिसरामध्ये वीज खंडित। आर्मी जवानांकडून पुण्यातील एकता नगर परिसरामध्ये पाहणी। पुणे पालिका कर्मचारी रात्रीपासून तैनात। मुळामुठे नदीपात्रामध्ये झुडपांचं साम्राज्य। झाडे-झुडपं वाढल्यामुळे पाणी वस्त्यांमध्ये घुसलं। नदी सुधार प्रकल्प सुरू असतानाही नद्यांमध्ये राडारोडा तसाच। पुण्यातील मुळामुठा नदीपात्रातील पाणी ओसरलं। भिडे पुलावरील वाहतूक सध्या सुरू। नदीपात्रातील गाळ मोठ्या प्रमाणात बाहेर आल्यामुळे परिसरात चिखल। पुणे जिल्ह्यामध्ये पावसामुळे अनेक मार्ग बंद। पावसामुळे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून काल रात्री उशिरा पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहणी। पुणे महापालिकेमध्ये जाऊन मुरलीधर मोहोळ यांनी घेतला आढावा। पुणे जिल्ह्यामध्ये पावसामुळे काल एकाच दिवसामध्ये 7 जणांचा मृत्यू। नारायणपेठ, कात्रज, पुलाची वाडी, ताम्हिणी घाट, कात्रजमध्ये काहींचा बुडून तर काहींचा शॉक लागून मृत्यू। पुणे शहरातील पुरातून गुरुवारी 254 जणांची सुखरूप सुटका। अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफ आणि लष्करानं केलं बचावकार्य। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 7 जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी। ठाणे, पुण्यासह रायगडमधील शाळांना सुट्टी जाहीर। सीएम शिंदे, फडणवीस, अजितदादांची रात्री उशिरा बैठक झाली। राज्यातील अतिवृष्टी संदर्भात बैठकीमध्ये सविस्तर चर्चा। अतिवृष्टी झाल्यास काय उपाययोजना करायच्या यावरही मंथन। मुंबईतील जनजीवन सुरळीत। मुंबईमध्ये पावसाची स्थिती सामान्य। पालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय आज सुरू राहणार। मुंबई पालिकेची माहिती। मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची विश्रांती। मुंबईकरांना दिलासा, मात्र लोकल उशिरानंच। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं, पश्चिम रेल्वे 5 मिनिटं उशिरानं। कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कराडच्या प्रीती संगमावर कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। 31,050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ कायम। नदीची पाणी पातळी 44 फुटांवर। राधानगरी धरणाचे 7 पैकी 7 स्वयंचलित दरवाजे उघडले। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये पावसापासून संरक्षणासाठी शेतकऱ्याकडून चक्क शेळ्यांना रेनकोट घालून चरणाऱ्या शेळ्यांचा व्हिडिओ व्हायरल। 26 जुलै 2005च्या पुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पनवेल पालिका सज्ज। पनवेल पालिकेकडून सखल भागामध्ये करण्यात आल्या उपाययोजना। रायगड जिल्ह्यामध्ये 2,500 नागरिकांचं स्थलांतर। पूरग्रस्त आणि दरड-प्रवण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती। सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचं पत्रक जारी। सातारा जिल्ह्यामध्ये सर्व धबधबे आणि पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश। पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाचा निर्णय। नांदेडचं विष्णुपुरी प्रकल्प 80% भरलं। नांदेडकरांची पाण्याची चिंता मिटली। नांदेड शहरासह 30 गावांना विष्णुपुरीतून पाणी पुरवठा। मुंबईला पाणी पुरवठा करणारे 4 तलाव ओसंडून वाहू लागले। दमदार पावसामुळे जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ। सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% जलसाठा। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट। जिल्ह्यातील सर्वच नद्या अजूनही पात्राबाहेर। जगबुडी नदी धोका पातळीवर तर गोदिवली नदी इशारा पातळीवर।